नमस्कार. आज आपण जो नाश्ता बनवतोय ना, तो तुम्ही स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा नाश्त्यामध्ये सुद्धा खाऊ शकता आणि भरपूर फायबरयुक्त आहे, इन्स्टंट एनर्जी देणारा आहे आणि खूपच पौष्टिकसुद्धा आहे. तर याच्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे ते तुम्हाला सांगतेच. पण हा नाश्ता की नाही आज मी परत आठवड्यातून तिसऱ्यांदा हा बनवत आहे, कारण माझ्या घरच्यांना खूप आवडला आणि तुम्हालाही आवडेल याची मला गॅरंटी आहे. तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मिक्सरचं कोरडं भांडं घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये नाही का 1 कप भरून मी पोहे घातले आहे. पोहे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे. त्यानंतर ते बारीक आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे. त्यानंतर इथं दुधी भोपळा घेतला आहे आणि तो किसणीवर किसून घ्यायचा आहे. त्यानंतर काही मसाले घालणार आहोत. तर त्याच्यामध्ये धणे जिरे पावडर घातली आहे, लाल तिखट घालायची, किचन किंग मसाला घालायचा, हळद घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं, काळी मिरी पूड घालायची आणि आवडत असेल तर हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घाला आणि मूठभर कोथिंबीर घालायची बारीक चिरून आणि जे आपण पोह्याची पावडर तयार करून घेतली ती थोडी घातली आहे आणि 2 चमचे आपण बेसन पीठ घातलं आहे. आता हे कोरडंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आधी. सर्व साहित्यांचं प्रमाण मी व्हिडिओमध्ये लिहून देत आहे, तर ते तुम्ही चेक करून घ्या. त्यानंतर राहिलेली आपण पोह्याची पावडरसुद्धा त्याच्यामध्ये घातली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनटं किंवा अर्ध्या तासासाठी सुद्धा तुम्ही हे तसंच झाकून ठेवून द्यायचं आहे. त्याच्यात पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. 10-15 मिनटानंतर मी हे परत एकदा मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे दही घातलं आहे. पाण्याचा वापर केलेला नाही आहे. 2 चमचे दही घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तळहाताला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर याचे आपण थोडासा एक पेढा घ्यायचा आहे पिठाचा. पीठ अगदी तुम्हाला कोरडं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हबका तुम्ही इथं देऊ शकता. आता याची ना थोडीशी अशी पातळ पॅटी करून घ्यायची. त्याच्यामध्ये आपण मी इथे चीज क्यूब ठेवणार आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चीज किंवा पनीरसुद्धा याच्यामध्ये स्टफ करू शकता आणि त्याला व्यवस्थित असा लाडूचा आकार द्यायचा आहे. व्यवस्थित असं बांधून घ्यायचं त्याला. असेच मी सर्व नाही का तयार करून घेतले आधी आणि त्यानंतर आपण इथं आप्पे पॅनला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं. थोडं 2-2, 3-3 थेंब तेल घालायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये पोहा आणि दुधी भोपळ्याचे आप्पे ठेवायचे आणि नाही का हे दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी आणि गोल्डन होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे, म्हणजे शिजवून घ्यायचे आहे. तर आता दुसरी बाजू मी पलटून घेतली आणि त्याच्यातसुद्धा आपल्याला नाही का थोडं तेल सोडायचं आहे. खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही किंवा बिनतेलाचंसुद्धा तुम्ही हे बनवू शकता किंवा तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा इथे तुपाचासुद्धा वापर करू शकता. आता तुम्ही बघू शकता किती छान असा सुंदर रंग आला आहे याला आणि वरून छान असे क्रिस्पी झाले आहे आणि आतून छान असे नाही का सॉफ्ट हे तयार होतात आणि एवढे छान लागतात ना, अगदी म्हातारी माणसंसुद्धा याला सहज खाऊ शकतील एवढे छान. आणि असे बनवून तुम्ही मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता, टिफिनला किंवा मग विदाऊट फ्राय केलेले आप्पे तुम्ही तयार करून झिपलॉक बॅगमध्ये डीप फ्रीजरमध्ये ठेवले ना तर 2-3 दिवस टिकतातसुद्धा हे. म्हणजे ऐन वेळेवर तुम्हाला जर स्नॅक्स बनवायचा असेल तर झटपटाचा स्नॅक तुम्ही तयार करू शकता. हे बघा किती छान झाले आहे आणि आतून बघा तुम्ही टेक्स्चर त्याचा असा रवाळ आहे, अगदी चिकटपणा नाही आहे याच्यामध्ये, म्हणजे ग्लुटेन फ्री आहे. आणि दुधी भोपळा ही शरीराला थंडावा देणारी, उन्हाळ्यात अत्यंत फायदेशीर, कमी कॅलरीज असलेली आणि भरपूर फायबरयुक्त अशी ही भाजी आहे. तर तुमची मुलंसुद्धा नाही का असं दुधी भोपळा वगैरे खात नसतील ना तर अशा पद्धतीने त्यांना बनवून खाऊ घाला, तर अगदी ना 4-4दा मागून तुमच्याकडनं खातील आणि एवढे चविष्ट होतात ना. तुम्ही नक्कीच एकदा बनवून बघा आणि त्यासाठी व्हिडिओ आजच सेव्ह करून ठेवा आणि बनवून झाले आणि खाऊन झाले तर तुम्हाला आवडले तर मग नाही का येऊन माझ्या व्हिडिओवर तुम्ही कमेंट करून सांगा की कसे झाले. आणि अशाच नवनवीन पौष्टिक पदार्थांसाठी मालाच किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला देखील विसरू नका. धन्यवाद.